सोंडी येते विकासाचा महायज्ञ सुरू होतोय. किती 1200 कोटी रुपये आपण मंजूर केलेत. 1200 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मी काय बोलत नाही, परंतु या विकास आराखड्याला महायुतीचं सरकार पैसे कमी पडू देणार नाही. शेवटी अहिल्या देवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतोय. मला आठवतंय पुण्यश्लोक अहिल्या देवींची 298वी जयंती होती. यावेळी बोलताना अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं अशी मागणी झाली. रामभाऊ असतील, गोपीचंद असतील आणि मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्रजी पण व्यासपीठावर होते, अजितदादा पण होते. आणि आम्ही आपलं सरकार हे जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं सरकार आहे. आणि मागणी केल्यानंतर याच व्यासपीठावरून अहमदनगरचं अहिल्या देवी नामकरण आम्ही करून टाकलं. करतो, बघतो, पाहतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, असं आमचं काम आहे. अहिल्यादेवी लोकमाता होत्या, पुण्यश्लोक होत्या. अहिल्यादेवी त्याग आणि न्याय, प्रियता आणि स्त्री शक्तीचं प्रतीक होतं. त्यांचं चरित्र अनेकांना धैर्य, शौर्य, स्फूर्ती देणारं होतं. आणि अहिल्यादेवी ह्या युग प्रवर्तक होत्या. त्यांचं स्मरण केलं की न्याय, धर्म, लोक कल्याण आणि आदर्श राज्य कारभार डोळ्यासमोर येतो. अनेकांनी आपल्या भावना त्यांच्या बाबतीमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. इतिहासात अनेक राजे झाले, अनेक राज्यकर्ते झाले, पण जनतेच्या मनावर आई म्हणून राज्य करणाऱ्या फार कमी व्यक्ती होत्या आणि त्यामध्ये आपल्या अहिल्यादेवी होत्या. त्यांचं न्यायदान अचूक होतं. भांडणाऱ्यांच्या दोन्ही बाजूंचं ते समाधान न्यायाने करायच्या. 300 वर्षानंतर देखील देश अहिल्यादेवींना कृतज्ञपणे स्मरण करतोय. यामध्ये त्यांची कीर्ती दिसतीये, त्यांचं कर्तृत्व दिसतंय, त्यांचं मोठेपण दिसतंय, त्यांचं न्यायदानाचं काम दिसतंय, त्यांच्या ममत्वाची भावना दिसतीये. आणि म्हणून आपण सगळेजण त्यांच्या स्मरण चरणी नतमस्तक होतो. अहिल्यादेवींनी तलवारीपेक्षा न्यायावर विश्वास ठेवला, सत्तेपेक्षा सेवाभावावर विश्वास ठेवला, वैभवापेक्षा जनकल्याणावर विश्वास ठेवला. त्यांनी केवळ राज्य चालवलं नाही तर समाज घडवण्याचं काम त्यांनी केलं. समाज घडवण्याचं त्यांनी संपत्ती जमा केली नाही, त्यांनी जनतेचे आशीर्वाद जमा केले. त्यांनी एकच धर्म जपला, तो मानवता धर्म. म्हणून त्यांची कीर्ती उदंड आहे. महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे अहिल्यादेवी. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकरी आणि जनहिताचे अनेक निर्णय घेतले.
म्हणूनच अहिल्यादेवींचं शासन हे लोककल्याणकारी झालं. त्यांचे विचार आचरणात आणून शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेना महायुती सरकार लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेत राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेला मोठा निधी देत मेंढी पालन आणि पशुपालक कुटुंबांना नवा आधार महायुती सरकारनं दिला. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी आणि मेंढी विकास महामंडळाचा विस्तार करण्यात आला. शिवसेना महायुती सरकारनं महिलांना स्वावलंबी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केली. यातून नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन निधी मिळतोय. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर करत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहिल्यादेवींनी उभारलेल्या ऐतिहासिक बारवा आणि जलसंवर्धनाच्या वारशाचं जतन करण्यासाठीही बारव जतन विशेष योजना हाती घेण्यात आली. तसंच त्यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यातील विविध देवस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी शिवसेना महायुती सरकारनं निधी उपलब्ध करून दिला. हा केवळ विकास नाही, हा अहिल्यादेवींच्या विचारांचं आचरण आहे. लोककल्याण, धर्मरक्षण आणि जनसेवेचा वारसा जपत अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त शिवसेना पक्षातर्फे विनम्र अभिवादन. इतिहासाच्या प्रत्येक पानावर न्याय, लोककल्याण आणि धर्मरक्षणाचा तेजस्वी ठसा उमटवणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. अहिल्यादेवी म्हणजे केवळ एक सम्राज्ञी नव्हत्या, त्या जनतेच्या सुखदुःखासाठी झटणाऱ्या लोकमाता होत्या. मंदिरांचा जीर्णोद्धार, पाण्याचा बारवा, धर्मशाळा, घाट आणि जनकल्याणकारी कामांमधून त्यांनी भारताच्या संस्कृतीला नवी ओळख दिली. आणि आज त्याच विचारांचा वारसा पुढे नेत शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे आणि शिवसेना महायुती सरकारनं अहिल्यादेवींच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण करत माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अहिल्यादेवींचं जन्मस्थळ असलेल्या जिल्ह्याचं म्हणजेच अहमदनगरचं अहिल्यानगर असं नामकरण केलं. अहिल्यादेवींचं जन्मगाव चौंडीच्या विकासासाठी तब्बल 681 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये स्मृतीस्थळ विकास, सुशोभीकरण, पर्यटन सुविधा आणि परिसर विकासाला गती देण्यात आली. इतकंच नाही, अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख करण्यात यावा याचा स्वतंत्र आदेश काढण्यात आला. धनगर समाजाच्या विकासासाठी शिवसेना महायुती सरकारनं 1000 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. आदिवासी समाजाच्या विविध योजनांमधील तब्बल 22 योजनांचा लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला. इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेलं लोककल्याणाचं तेजस्वी पर्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा आजही पुढे नेत आहे आपले शिवसेना महायुती सरकार. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. आपण कर्जमाफी दिली अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी केली शेतकऱ्यांची आपल्या महायुती सरकारनं. ते आम्ही निवडणूक जेव्हा होती त्यावेळी आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता केली घोषणा करून. लवकर त्याची कार्यवाही होईल आणि त्यामुळे अहिल्यादेवी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतोय. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, चोंडीला एक कार्यक्रम होता आपला जयंतीचा, आणि त्याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर आपण केलं. तिथे मागणी आली आणि व्यासपीठावर जाहीर केलं आणि आज अहिल्यानगर म्हणून नामकरण देखील झालं. आणि म्हणून आज आपण एवढंच सांगूया की अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व महान आहे. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. अगदी रस्ते, पूल, पायाभूत सुविधा आपण ज्या पाहतोय ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी उभ्या केल्या.
शेतकऱ्यांना आपण मदत करतो, शेतकऱ्यांना देखील अगदी पाठीशी उभं राहण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अशी अनेक कामं त्यांनी केली आणि त्यांची राजवट जी पाहिली, कल्याणकारी राजवट, आपण आदर्श राजवट त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. दिलेला निधीचा योग्य विनियोग केला आणि अतिशय सुंदर छोट्याशा जागेमध्ये परंतु सुंदर असं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि मला या स्मारकासाठी निधी देण्याचा भाग्य मिळालं. निधी दिला ना मी, नाही तर बोलून जा. निधी देण्याचं भाग्य मला मिळालं आणि म्हणून खरं म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं जे काय कर्तृत्व आहे ते जग जाहीर आहे. बघितलं आपण तिथे किती मंदिरांचं जीर्णोद्धार केला. काशी विश्वेश्वरासारखा देखील तिथं पण पुतळा आहे. मी गेलो होतो तिथे घाटावर. तर अनेक मंदिरं बांधली, घाट बांधले, पाणपोळ्या बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र उभी केली, खूप मोठी कामं केली. विहिरी देखील, एक विहीर देखील तिथं त्याची माहिती दिलेली आहे. कसारा घाटात म्हणजे अनेक देशभरामध्ये विहिरी ज्या आहेत त्याचा पुनर्जीवित केल्या. आणि त्यांनी या खासदार महोदय आणि खरं म्हणजे आज या त्यांच्या खऱ्या अर्थाने कार्याला वंदन केलं पाहिजे.